ओम नमः शिवाय. श्रोतोहो नमस्कार. आपण श्रवण करत आहात श्री शिवमहापुराण भाग 14. मागील भागामध्ये आपण रुद्र संहितेतील द्वितीय खंडातील अध्याय 26 ते अध्याय 30 या दरम्यानचा सर्व कथाभाग श्रवण केला. आज या भागामध्ये अध्याय 31 ते अध्याय 37 या दरम्यानचा सर्व कथाभाग आपण श्रवण करूयात. चला तर सुरुवात करूयात श्री शिवमहापुराण भाग 14. ब्रह्माजी पुढे म्हणू लागले, हे नारद, दक्षाच्या त्या महान यज्ञामध्ये जेव्हा प्रचंड कोलाहल झाला आणि सर्वजण भीतीने घाबरले, त्यावेळी आकाशवाणी झाली. ते म्हणाले, हे मूर्ख दक्ष, तू मोठा अनर्थ केलास. शिवभक्त दधीचींचे ते विधान तू खरे मानले नाही, जे तुझ्यासाठी अत्यंत शुभ आणि आनंददायी होते. तू त्यांचाही अपमान केलास आणि ते तुला शाप देऊन या यज्ञापासून दूर केले. तेव्हाही तुला काही समजले नाही. तू स्वतः तुझ्या घरी आलेल्या देवी सतीचा अपमान केलास. तू सती आणि शिवांची पूजा केली नाहीस. स्वतःला ब्रह्मदेवाचा पुत्र समजून तू खूप गर्विष्ठ झाला होतास. तू त्या सतीदेवीचा अपमान केलास, जिची सत्पुरुषही पूजा करतात. या यज्ञामध्ये तू भगवान शिवांच्या पत्नीचा इतका मोठा अपमान केलास. भगवान शिव तर सर्वोच्च भगवान आहेत. ते सर्वांचे स्वामी आहेत. ते सर्वांचे कल्याण करतात आणि त्यांचाही तू सन्मान न करता अपमान केलास. भगवान शिव हे समस्त लोकांचे पिता आणि त्यांची पत्नी देवी सती ही समस्त जगाची माता आहे. तरीही तू देवी सती आणि भगवान शिवांची पूजा केली नाहीस. परोपकारी शिवांची आराधना न करताही माझे कल्याण होईल या विचाराने तुला पुरते बुडवले आहे. तुझा सर्व अभिमान नष्ट होईल आणि इथे बसलेली कोणतीही देवता भगवान शिवांच्या विरोधात राहून तुला मदत करू शकणार नाही. जरी त्यांनी असं करण्याचा प्रयत्न केला तरी ती स्वतः नष्ट होतील. आता तुम्हा सगळ्यांचा अंत निश्चित आहे. सर्व देवतांनी ऋषींनी हा यज्ञ मंडप ताबडतोब सोडून निघून जावा, यामध्येच त्यांचे कल्याण आहे. अशा रीतीने यज्ञशाळेतील सर्व लोकांना सावध केल्यानंतर ते आकाशवाणी शांत झाली. ब्रह्माजी पुढे म्हणाले, नारद, ती आकाशवाणी ऐकून सर्व देव आणि ऋषी आश्चर्याने इकडे तिकडे पाहू लागले. त्यांच्या मुखातून एकही शब्द निघत नव्हता. ते खूप घाबरले. दुसरीकडे भृगूंच्या मंत्राने जन्मलेल्या गणांनी हाकलून दिलेले शिवगण जे नाशातून सुटले होते, ते शिवांच्या आश्रयाला गेले. तेथे पोहोचल्यानंतर त्यांनी हात जोडून भगवंतांना प्रणाम केला आणि यज्ञामध्ये घडलेल्या सर्व गोष्टी शिवांना सांगितल्या. माता सतीची देहत्यागाची संपूर्ण कथाही त्यांना सांगितली. ब्रह्माजी पुढे म्हणाले, हे नारद, आपल्या त्या गणांचे ते म्हणणे ऐकून भगवान शिवांनी त्या यज्ञातील सर्व गोष्टी आणि माहिती जाणून घेण्यासाठी तुझे स्मरण केले. तुझे स्मरण होताच तू तेथे पोहोचलास आणि त्यांना भक्तिभावाने नमस्कार करून शांतपणे उभा राहिलास. तेव्हा महादेवांनी तुला दक्षाच्या यज्ञाविषयी विचारले. तेव्हा त्या यज्ञशाळेमध्ये घडलेल्या सर्व घटना तू त्यांना चांगल्या अर्थाने सांगितल्या. सर्व गोष्टीची माहिती मिळताच भगवान शिव अत्यंत क्रोधित झाले. पराक्रमी शंकरांच्या रागाला अंत नव्हता. तेव्हा भगवान शिवांनी आपल्या जटा मोकळ्या सोडून त्या कैलास पर्वतावर आपटल्या आणि त्या आपटताच त्यातील एका केसाचे 2 भाग झाले. त्यावेळी भयंकर गर्जना झाली आणि त्यामधून वीरभद्र प्रकट झाला, जो सर्व शिवगणांमध्ये शिरोमणी आहे. त्याचे शरीर प्रचंड होते. त्याच्याकडे 1000 हात होते. त्या जटा महाकालीच्या दुसऱ्या भागातून अत्यंत उग्र आणि करोडो भूतांनी वेढलेल्या महाकालीचा जन्म झाला. त्यावेळी रुद्रदेवांच्या क्रोधित श्वासामुळे 100 प्रकारचे ताप आणि अनेक प्रकारचे रोग जन्माला आले. ते सर्व शारीरिक, क्रूर आणि उग्र होते. त्या आगीसारखे धगधगत होते. तेव्हा वीरभद्र आणि महाकाली यांनी हात जोडून भगवान शिवांना नमस्कार केला. वीरभद्र म्हणाला, हे महारुद्रा, तुमच्या 3 नेत्रांमध्ये सोम, सूर्य आणि अग्नी धारण केलेले आहे. हे देवा, कृपया मला आदेश द्या की मला कोणते काम करायचे आहे. मी क्षणामध्येच पृथ्वीवरील सर्व महासागर कोरडे करू की हा सर्व पर्वत क्षणामध्ये भुकटे करून टाकू. हे देवा, मी विश्व जाळून टाकू की या ऋषींना नष्ट करू. परमेश्वरा, तुमच्या आदेशाने
संपूर्ण जगत मी उलथ पालथ घडवू शकतो. तुमच्या संकेताने जगातील सर्व प्राण्यांचा मी नाश करू शकतो. मला फक्त आपण आज्ञा द्या. ब्रह्माजी पुढे म्हणाले, हे नारद, वीरभद्राचे हे शब्द ऐकून शिवजींना खूप समाधान वाटले आणि त्यांनी वीरभद्राला आशीर्वाद दिला. भगवान शिव वीरभद्राला म्हणाले, हे वीरभद्र, सर्व गणांमध्ये तू श्रेष्ठ आहेस. तुझा जय जयकार असो. ब्रह्माजींचा मुलगा दक्ष हा अत्यंत दुष्ट आहे. त्याला स्वतःच्या पदाचा खूप अभिमान आहे. यावेळी त्याचा मोठा यज्ञ होत आहे. त्या यज्ञामध्ये त्याने माझा खूप अपमान केला. माझा अपमान पाहून माझ्या पत्नीने देवी सतीने त्या यज्ञामध्ये आपले शरीर नष्ट केले. आता तू आपल्या सर्व गणांसह त्या यज्ञामध्ये जा आणि तिथल्या यज्ञशाळेमध्ये जाऊन तू त्या यज्ञाचा नाश कर. जर एखादा देवता, गंधर्व किंवा कोणी तुमच्याशी सामना करायला तयार झाला, तुम्हाला आवाहन देत असेल, तर तुम्ही त्याला सुद्धा भस्म करा. दधीचींच्या इशाऱ्यानंतरही जे देव त्या यज्ञामध्ये उपस्थित आहेत ते सर्व देव माझ्या द्वेषाला कारणीभूत आहेत, म्हणून त्यांना सुद्धा तू नष्ट कर. तू तुझे बंधू आणि तुझ्या आप्तांसोबत जाऊन त्यांना जाळून राख कर. आणि अशा प्रकारे भगवान शिव अतिशय संतप्त झाले आणि त्यांनी वीरभद्राला तो यज्ञ, ती यज्ञशाळा नष्ट करण्याचे आदेश दिले. ब्रह्मदेव पुढे म्हणाले, नारदा, महेश्वराचा आदेश आदरपूर्वक ऐकून वीरभद्राने भगवान शंकरांना नमस्कार केला आणि त्यानंतर त्यांची परवानगी घेऊन वीरभद्र त्या यज्ञाकडे निघाला. भगवान शिवानी संहाराच्या आगीप्रमाणे करोड गण पाठवले होते. ते खूप तेजस्वी होते. उत्सुकतेपोटी ते सर्व वीरभद्रासोबत गेले. त्यामध्ये हजारो पार्षद वीरभद्रासारखेच पराक्रमी होते. अनेक काळ भगवान रुद्रासारखे ते होते. त्यांना शिवांचे सौंदर्य लाभले होते. त्यानंतर वीरभद्राने भगवान शिवांचा वेश धारण केला. 400 हात लांब असलेल्या रथावर स्वार झाला, ज्याला 10,000 सिंह ओढत होते. आणि त्या रथाचे रक्षण करण्यासाठी पुढे अनेक हत्ती, शार्दूल, मगरी, मासे चालत होते. काली, कात्यायनी, ईशानी, चामुंडा, मुंडमर्दिनी, भद्रकाली, भद्रा, अक्षत्य आणि वैष्णवी नावाच्या दुर्गा देखील भूत आणि पिशाच्यासह दक्ष यज्ञाचा नाश करण्यासाठी तिथून निघून गेल्या. डाकिनी, शाकिनी, भूतपिशाच, प्रमथ, गुह्यक, कुष्मांड, परपट, चातक, ब्रह्मराक्षस, भैरव आणि क्षेत्रपाल इत्यादी सर्व वीर भगवान शंकरांची परवानगी घेऊन दक्षच्या यज्ञाचा नाश करण्यासाठी यज्ञशाळेकडे निघून गेले. तेवढ्यात अनेक रणवाद्य वाजू लागली. 4ही दिशांना त्यांचा गडगडाट झाला. अनेक प्रकारचे शंख वाजू लागले. आणि अशा प्रकारे वीरभद्र आणि महाकाली हे दोघं विशाल सैन्य घेऊन त्या दक्षच्या यज्ञाचा नाश करण्यासाठी द्वेषाने पुढे निघत होते. त्यावेळी अनेक शुभ संकेत होऊ लागले. ब्रह्माजी पुढे म्हणाले, हे नारद, वीरभद्र आणि महाकालीने प्रचंड चतुरंगिनी सैन्य दक्षच्या यज्ञाकडे अतिशय वेगाने पुढे निघाले. तेव्हा यज्ञ उत्सवामध्ये अनेक प्रकारचे अशुभ योग येऊ लागले. वीरभद्रामुळेच यज्ञ नाश झाल्याबद्दल कुरबुरी सुरू झाल्या. दक्षाचा डावा नेत्र, डावा हात आणि डावी मांडी धडधडू लागली. डाव्या अवयवांना फडफडणे अत्यंत अशुभ आहे. त्यावेळी यज्ञामध्ये भूकंप झाला. दक्षाला कमी दिसू लागले. भर दुपारी त्याला आकाशामध्ये तारे दिसू लागले. दिशा स्पष्ट दिसू लागल्या. उन्हामध्ये काळे ढाग दिसू लागले. वीज आणि अग्निप्रमाणे सर्व नक्षत्र त्याच्यावरती पडू लागले असा त्याला भास होऊ लागला. तेथे हजारो गिधाडे यज्ञामध्ये दक्षाच्या मस्तकावर गिरट्या घालू लागले. त्या गिधाडांनी तो यज्ञ मंडप पूर्णपणे व्यापून टाकला. तेथे कोल्हे भयंकर आणि भयानक आवाज काढत होते. सर्व दिशा अंधारमय झाल्या. तेथे अनेक प्रकारचे अशुभ वार्ता घडू लागल्या. तेवढ्यात आकाशवाणी झाली, हे महामूर्ख दुष्ट दक्ष, तू तुझ्या जन्माची लाज बाळग. तू मोठा पापी आहेस. तू भगवान शिवांचा अनादर केलास. जगदंबेचे रूप असलेली देवी सती, तिचाही तू अनादर केलास. आणि तुझ्यामुळेच देवी सतीने आपले शरीर योगाग्नीने जाळून भस्म केले. तुझ्या कर्माचे फळ तुला नक्कीच भोगावे लागेल. आज तुला तुझ्या कर्माचे फळ नक्कीच मिळेल. यासोबतच येथे उपस्थित असलेले सर्व देव आणि ऋषी यांना सुद्धा त्यांच्या कर्माचे फळ नक्कीच मिळेल.
भगवान शिव तुम्हाला तुमच्या पापाचे फळ नक्कीच देतील. एवढं बोलून आकाशवाणी शांत झाली. ती आकाशवाणी ऐकून यज्ञशाळेमध्ये अनेक अशुभ लक्षणे दिसू लागल्याने दक्ष आणि तेथे उपस्थित असलेली सर्व देवता भयाने थरथर कापू लागले. दक्षाला त्याचे ते वागणे आठवू लागले. आपल्या कृत्याचा त्याला आता पश्चाताप होऊ लागला. तेव्हा दक्षासह सर्व देव श्रीहरी विष्णूंच्या आश्रयाला गेले. ते घाबरले. भीतीने थरथर कापत ते सर्वजण लक्ष्मीपती श्री विष्णूंची आपले प्राणरक्षण करण्यासाठी प्रार्थना करू लागले. दक्ष म्हणाला, हे विष्णू, हे कृपानिधान, मला खूप भीती वाटते. मला फक्त माझ्या आणि माझ्या यज्ञाचे रक्षण करायचे आहे. प्रभू, या यज्ञाचे रक्षण करता तुम्ही आहात. तुम्ही आम्हा सर्वांवर आशीर्वादाचा वर्षाव करा. यज्ञाचा नाश होऊ नये म्हणून आमचे रक्षण करा. ब्रह्मदेव पुढे म्हणाले, हे नारद, अशा प्रकारे जेव्हा दक्षाने भगवान विष्णूंच्या पाया पडून त्यांची प्रार्थना केली तेव्हा दक्षाचे मन भयाने व्याकुळ झाले. तेव्हा श्रीहरींनी दक्षाला वर उचलले आणि भगवान शिवांचे स्मरण केले आणि त्या दक्षाला समजावी. ते म्हणाले, दक्ष, तुला योग्य ज्ञान नाही म्हणून तू सर्वांचे स्वामी भगवान शंकरांचा अवमान केलास. भगवंतांच्या स्तुतीशिवाय कोणतेही कार्य यशस्वी होऊ शकत नाही. त्या कामामध्ये अनेक अडचणी येतात. जेथे पूज्य व्यक्तींची पूजा केली जात नाही तेथे दारिद्र्य, मृत्यू आणि भय राहते. म्हणूनच तुम्ही भगवान शिवांचा आदर केला पाहिजे. पण तू महादेवांचा आदर न करता त्यांचा अपमान केलास. त्यामुळे तुझ्यावर ते गंभीर संकटाची ढग दाटून येत आहेत. तुझ्यावर आलेल्या या संकटातून तुझी सुटका करण्यासाठी मी पूर्णपणे असमर्थ आहे. ब्रह्माजी पुढे म्हणाले, नारद, भगवान विष्णूंचे शब्द ऐकून दक्ष विचारामध्ये मग्न झाला. त्याच्या चेहऱ्याचा रंग उडाला आणि तो खूप काळजीमध्ये पडला. वीरभद्र आणि महाकाली त्याच्या सैन्यासह यज्ञशाळेमध्ये भगवान शिवांनी पाठवलेल्या गणांसह प्रवेश करते झाले. ते सर्व महान योद्धे होते. त्यांची गणना करणे अशक्य होते. त्यांच्या त्या सिंह गर्जनेने संपूर्ण दिशा गुंजत होत्या. संपूर्ण आकाश धूळ आणि अंधारमयी ढगांनी व्यापले होते. पर्वत, जंगल आणि संपूर्ण पृथ्वी थरथरत होती. समुद्रावरती भरती ओहोटी होती. ते प्रचंड सैन्य पाहून सर्व देवांना भीती वाटली. त्यांना पाहून दक्ष आपल्या पत्नीसह भगवान विष्णूंच्या पायावरती लोटांगण घालीत म्हणाला, हे प्रजापालक विष्णू, तुमच्या बळावरतीच मी हा मोठा यज्ञ केला. प्रभू, तुम्ही या यज्ञाचे रक्षण करता आहात. तुम्ही धर्माचे रक्षक आहात. म्हणून हे भगवान श्रीहरी, केवळ तुम्हीच या यज्ञाला विनाशापासून वाचवू शकता. अशा प्रकारे दक्षाचे विनवणीचे शब्द ऐकून श्रीहरींनी त्याला समजावले आणि ते म्हणाले, दक्ष, या यज्ञाचे रक्षण मी करू शकतो, पण भगवान शिवांचा तू अपमान केलास म्हणून यावेळी फक्त एक मूर्खच तुझ्या मदतीसाठी पुढे येऊ शकतो. हा वीरभद्र भगवान शिवांच्या गणांचा अधिपती आहे, जो भगवान शिवांच्या शत्रूला तात्काळ नष्ट करतो. तो तुझा आणि येथील उपस्थित सर्व लोकांचा नाश करेल यामध्ये शंका नाही. भगवान शिवांच्या आज्ञेचे उल्लंघन करून मी तुमच्या यज्ञामध्ये आलो, ज्याचे परिणाम मला भोगावे लागतील. आता हा विनाश थांबवण्याची ताकद माझ्यामध्ये नाही. आपण येथून पळून स्वर्ग, नरक किंवा पृथ्वीवर कुठेही लपलो तरी वीरभद्राची शस्त्रे आपल्याला शोधतील. भगवान शिवांचे सर्व गण खूप शक्तिशाली आहेत. विष्णूजी असे सांगत होते आणि त्याचबरोबर वीरभद्र आपल्या अजय सैन्यासह यज्ञ मंडपामध्ये पोहोचला. ब्रह्माजी पुढे म्हणाले, नारद, भगवान शिवांची आज्ञा मिळाल्यावर वीरभद्राची प्रचंड सेना यज्ञगृहामध्ये दाखल झाली. तेथे उपस्थित असलेल्या सर्व देवतांनी प्राण वाचवण्यासाठी शिवगणांशी युद्ध सुरू केले. परंतु शिवगणाच्या शौर्यापुढे त्यांच्यापैकी कोणीही टिकू शकले नाही. सर्व देव पराभूत होऊन तेथून पळू लागले. तेव्हा इंद्र आदी लोकपाल युद्धासाठी पुढे आले. त्यांनी गुरुदेव बृहस्पतींना नमस्कार केला आणि त्यांना आपल्या विजयाबद्दल विचारले. ते म्हणाले, हे गुरुदेव बृहस्पती,
आम्हाला जाणून घ्यायचे आहे की आमचा विजय कसा होईल. ते ऐकून बृहस्पती म्हणाले, हे इंद्र, सर्व कर्माचे फळ देणारा तू देव आहे. प्रत्येकाला त्याच्या कृतीचे परिणाम भोगावे लागतात. भगवंताचे अस्तित्व जाणून घेऊन समजून जो सत्कर्म करतो त्याला त्याच्या सत्कर्माचे फळ मिळते. परंतु जो भगवान शिवांच्या आज्ञेविरुद्ध वागतो त्याला त्याचे चांगले फळ मिळत नाही. त्या परम सगुण भगवान शिवांचे रूप जाणणे फार कठीण आहे. तो केवळ त्यांच्या भक्तांच्या अधीन आहे, म्हणून त्याला भक्त बत्सल असेही म्हणतात. ज्याचा भक्ती आणि भगवंताच्या शक्तीवर विश्वास नाही, त्यांनी 10,000 वेळा वेदांचा अभ्यास केला तरी त्याला भगवान शिवांचे स्वरूप फारसे कळू शकत नाही. भगवान शिवांची शांती, शुद्ध आणि परिपूर्ण दृष्टीने त्यांचे ध्यान आणि पूजा केल्यानेच शिवतत्व प्राप्त होते. भगवान शंकरांची अवहेलना करणाऱ्या त्या मूर्ख दक्षाच्या आमंत्रणावरून तुम्ही या यज्ञामध्ये सहभागी होण्यासाठी इथे आलात. या यज्ञामध्ये भगवान शंकरांची पत्नी देवी सतीचाही अपमान करण्यात आला. या यज्ञामध्ये त्यांनी स्वतःच्या प्राणाची आहुती दिली. त्यामुळे भगवान शिव क्रोधित झाले आणि त्यांनी यज्ञाचा नाश करण्यासाठी वीरभद्रच्या नेतृत्वाखाली आपल्या शिवगणांना पाठवले. आता या यज्ञाचा नाश थांबवणे कोणाच्याही हातामध्ये नाही. आता तुम्ही लोक इच्छा असूनही काहीही करू शकत नाहीत. बृहस्पतींचे हे शब्द ऐकून इंद्रासह सर्व देव चिंताग्रस्त झाले. तेव्हा सर्व वीरभद्र आणि इतर शिवगण त्यांच्या जवळ पोहोचले. वीरभद्राने त्या सर्वांना खूप शाप दिला. क्रोधित होऊन वीरभद्राने आपल्या तीक्ष्ण बाणांनी इंद्रासह सर्व देवतांवर हल्ला करायला सुरुवात केली. बाणांनी घायाळ झालेल्या त्या सर्व देवतांचा आक्रोश झाला आणि ते प्राण वाचवण्यासाठी यज्ञ मंडपातून पळून गेले. हे पाहून तिथे उपस्थित सर्व ऋषीवरी घाबरले आणि तेही आपले प्राण वाचवण्यासाठी श्रीहरीसमोर प्रार्थना करू लागले. मग मी आणि विष्णूंनी वीरभद्राशी युद्ध करण्याला सुरुवात केली. आम्हाला पाहून आधीच रागावलेला वीरभद्र आम्हालाही शिव्या देऊ लागला. त्याचे कठोर शब्द ऐकून विष्णूजी हसत मुखाने म्हणाले, हे वीरभद्र, मी पण शिवभक्त आहे. माझा त्यांच्यावर अपार विश्वास आणि श्रद्धा आहे. मी त्यांचा एक सेवक आहे. पण दक्ष अज्ञानी आणि मूर्ख आहे. तो फक्त कर्मकांडावर विश्वास ठेवतो. ज्याप्रमाणे भगवान महेश्वर त्यांच्या भक्तांच्या नियंत्रणाखाली आहेत, त्याप्रमाणे मीही माझ्या भक्तांच्या नियंत्रणाखाली आहे. दक्ष माझा अनन्य भक्त आहे. त्याच्या वारंवार सांगण्यावरून मला या यज्ञामध्ये उपस्थित राहावे लागले. हे वीरभद्र, तुझा जन्म रुद्रदेवांच्या उग्र रूपातून म्हणजे क्रोधापासून झाला. या यज्ञाचा नाश करण्यासाठी भगवान शंकरांनी तुला इथे पाठवले. त्यांची आज्ञा तुला शिरसावंदी आहे. या यज्ञाचा मी रक्षण करता आहे. त्यामुळे याचे रक्षण करणे माझे आद्य कर्तव्य आहे. म्हणून तू तुझे कर्तव्य कर आणि मी माझे कर्तव्य करतो. आणि आपापली जबाबदारी जपण्यासाठी आपण दोघे एकमेकांशी लढत राहू. भगवान विष्णूंचे हे शब्द ऐकून वीरभद्र हसला आणि म्हणाला, तुम्ही भगवान शिवांचे भक्त आहात हे जाणून मला खूप आनंद झाला. प्रभू, मी तुम्हाला नमस्कार करतो. तुम्ही माझ्यासाठी भगवान शिवांसारखेच पूजनीय आहात. मी तुमचा आदर करतो. पण शिव आज्ञेनुसार मला हा यज्ञ नष्ट करायचा आहे. ते मी माझे कर्तव्य मानतो. यज्ञाचे रक्षण करता म्हणून ते जतन करण्याची जबाबदारी तुमची आहे. त्यामुळे दोघांनाही आपापली कामं करायची आहेत. त्यानंतर श्रीहरी आणि वीरभद्र दोघे युद्धासाठी सज्ज झाले. त्यानंतर दोघांमध्ये घनघोर युद्ध सुरू झाले. शेवटी वीरभद्राने भगवान विष्णूंचे सुदर्शन चक्र नष्ट केले. त्याच्या धनुष्याचे 3 तुकडे केले. वीरभद्र विष्णूजींना भारी पडत होता. जे काही घडत होते ते सर्व देव आणि ऋषींना समजत होते. देवी सतीवर झालेला अन्याय आणि भगवान शिवांचा अपमान याचा हा परिणाम आहे. या संकटाच्या वेळी त्यांना कोणीही संरक्षण देऊ शकत नाही. मग ते देव आणि ऋषी भगवान शिवांचे स्मरण करत आपापल्या लोके निघून गेले. मीही दुःखी मनाने माझ्या सत्य लोकामध्ये परतलो. त्या यज्ञस्थळी खूप उपद्रव होता.
वीरभद्र आणि महाकाली यांनी अनेक ऋषी आणि देवतांचा छळ करून त्यांची हत्या केली. भृगू आणि भग नावाच्या देवतांना त्यांच्या कर्माचे फळ देऊन त्यांना पृथ्वीवर टाकून दिले. हे नारद, यज्ञामध्ये उपस्थित असलेल्या सर्व देवतांना घाबरवून आणि मारून वीरभद्राने त्यांचा पाठलाग केला आणि उर्वरित देवतांनाही मारले. आणि मग त्यांनी दक्ष, जो या यज्ञाचा आयोजक होता, जो भीतीने अंतर्वेदीमध्ये लपला होता, त्याला पकडले. वीरभद्राने दक्षाच्या शरीरावर अनेकदा हल्ला केला आणि त्याचे मस्तक छाटण्याला सुरुवात केली. पण दक्षाच्या योगाच्या प्रभावामुळे तो शिरच्छेद करण्यास अपयशी ठरला. वीरभद्राने दक्षाच्या छातीवर पाय ठेवून दोन्ही हातांनी दक्षाचे मान वळवून तोडले. त्यानंतर वीरभद्राने दक्षाचे मस्तक अग्निकुंडामध्ये टाकून दिले. त्या महान यज्ञाचा संपूर्ण नाश झाल्यावर वीरभद्र आणि सर्वगण विजयाच्या आनंदाने कैलास पर्वतावर गेले आणि त्यांनी भगवान शंकरांना आपल्या विजयाची माहिती दिली. ही बातमी कळताच महादेवांना खूप आनंद झाला. आणि श्रुतो याचबरोबर भाग 14 या ठिकाणी समाप्त होत आहे. उर्वरित कथा पुढील भागामध्ये. तोपर्यंत नमस्कार, धन्यवाद. ओम नमः शिवाय.